नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर काल बघितला मी जॉली LLB जॉली तिसरा भाग. ह्या दोन्ही जॉली दाखवलीत. एक पहिला जॉली होता आणि त्याच्यानंतर दुसरा भाग निघाला अक्षय कुमारचा. तर ह्या दोघं आहेत त्यात, अर्शद वारसी आणि अक्षय कुमार. तर त्यांची पहिली दोघांचं नाव जॉलीच असतं. मग तिथं कसं त्यांचं कोर्टाचं हे होतं, एकमेकात नोकझोक कशी चालते, शत्रुत्व कसं असतं, एकमेकाची भांडणं कशी होतात. आणि मग एक अशी केस येते की त्यातनं त्या सिनेमाला कलाटणी मिळते. अशी कलाटणी मिळते आणि इतकं पुढं हे होतं. खरं तर या सिनेमाचं मी परीक्षण किंवा रिव्ह्यू देणारच नव्हतं, कारण खूप उशीर झाला आहे हा सिनेमा रिलीज होऊन. आणि आता परीक्षण आणि रिव्ह्यू काय द्यायचा. पण सिनेमा इतका छान आवडला मला की हा बऱ्याच जणांनी बघितला असेल, पण खरं कोणी बघितला नसेल त्यांनी हा सिनेमा जरूर बघावा, यासाठी हा रिव्ह्यू देत आहे. सिनेमा अतिशय रंगतदार झालेला आहे आणि सगळे कोर्टातले कोर्ट ड्रामा आहे, अतिशय बघण्यासारखा आहे. सुरुवातीला थोडंसं विनोदी थोडंसे आणि असल्या भूमिका करण्यात अक्षय कुमारचा चांगला हातखंडा आहे. अर्शद वारसीनेही त्याला चांगली साथ दिली. अक्षय कुमारचं आणि याचं चांगली जोडी जमलेली आहे. दोघांची कामं चांगली आहेत. अक्षय कुमारचं त्यातल्या त्या असल्या भूमिकेत खरंच एकदम हातखंडा आहे. अमृता राव बऱ्याच दिवसानंतर दिसली अर्शद वारसीची पत्नी म्हणून. हुमा कुरेशी मागच्या सिनेमात होती त्या टाईपचाच तिचा रोल आहे, तोही तिने चांगला केला आहे. च्या भूमिकेत सौरभ शुक्लाने खरोखर रंगत आणली चांगली. नुसता जज आपला न्यायनिष्ठुर असा न वाटता थोडीशी विनोदी झालर पण आहे त्याच्या भूमिकेला आणि थोडंसं रोमॅन्टिक हे पण आहे त्या भूमिकेला. झालर आहे, बघण्यासारखे आहेत ते प्रसंग. नर्म विनोदी असे खूप चांगले बघण्यासारखे आहेत. गजराज राव यानं एक बिझनेसमॅनचा रोल केलेला आहे, जो बिझनेसमॅन आपल्याला शेतकऱ्यांना विकासाची स्वप्न दाखवून जमिनी घेऊन हे करायचं, पण तो त्या जमिनी हस्तगत करताना कोणताही मार्ग वापरतो आणि त्यामुळे तो व्हिलनच्या भूमिकेत आहे. त्यानं ते काम अतिशय चांगलं केलं. तो खरंच अतिशय चांगला कलाकार आहे. आणि त्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या भूमिकेत सीमा विश्वास तिने एक चांगलं काम केलं. ती जेव्हा अशी बघती त्याच्याकडं खरंच इतकं हे होतं. आणि ती जेव्हा आपली स्टोरी सांगते अक्षय कुमारला, त्यानंतरच सिनेमाला खरी कलाटणी मिळते. नाहीतर अक्षय कुमार काही त्या पैसेवाल्या बिझनेसमॅनच्या ह्याच्यात जाळ्यात अडकलेलाच असतो आणि भरपूर पैसे त्याला ऑफर झालेले असते. त्यामुळे तो चांगलं म्हणून त्याचा वकील होणार असतो, पण कलाटणी मिळते एकदम सिनेमाच्या स्टोरीला. अवश्य बघा सिनेमा. 120 करोडमध्ये झालेला आहे आणि अजून त्याने बऱ्यापैकी कमाई केली असली तरी ते पैसे अजून पूर्ण कव्हर झालेले नाहीत. तरी हा सिनेमा चालला पाहिजे. असे चांगले सिनेमे चालले नाहीत तर मग काय पण थर्ड क्लास सिनेमे येत राहतील आणि ते बघायला लागतील आपल्याला. म्हणून अशा सिनेमाला अजून काही बऱ्याच जणांनी बघितला नसेल तर बघा. वकील, खास करून वकिली शिकणाऱ्यांनी, वकील लोकांनी तर हा सिनेमा बघा. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट काय अगदी त्यातली तंतोतंत कायद्याचे हे आहे असं नाही, पण एक साधारण कोर्ट ड्रामा म्हणून तो वकील ह्यांना बघायला अतिशय आवडेल असं मला वाटतंय. शेवटपर्यंत सिनेमा उत्कंठावर्धक आहे. आता काय होईल आणि कोर्ट जज
आणि कोर्टातले वकील, इतर वकील, त्यांचा कायद्याची कशी डावपेच आहेत, त्यातून कसे कसे नाट्य निर्माण होतं आणि शेवट सत्याचा कसा विजय होतो हे बघायसाठी हा सिनेमा तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहिलाच पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. वाईट हा सिनेमा काय फारसा चालला नाही वाईट, पण मोठ्या शहरात बऱ्यापैकी चालतोय असं कळलं.